नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, आपण प्रश्न क्रमांक 42 मध्ये विचारलं होतं की डेंग्यू पसरवणारी एडिस इजिप्टाय डासाची मादी प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी अंडे घालून मग वाढते. याचं अचूक उत्तर आहे सी, घरातील कूलर, फुलदाण्या किंवा नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेलं स्वच्छ पाणी. श्रोते हो, आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे की डास फक्त घाण पाण्यातच किंवा गटारातच तयार होतात. त्यामुळे आपण घराबाहेरची गटारे साफ ठेवतो, पण घरातल्या पाण्याच्या साठ्यांकडे दुर्लक्ष करतो. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO नियमांनुसार डेंग्यू पसरवणारे हे शत्रू बाहेर नाही तर घरातच अगदी स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्यात लपलेले असू शकतात. ही लपलेली डासांची मादी नेमकी कुठे बसते आणि कोणता भयंकर आजार पसरवते यामागचे वैज्ञानिक कारण आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्रोते हो, डासांच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या वातावरणात वाढत असतात. मलेरिया पसरवणारे डास हे प्रामुख्याने बाहेरच्या घाण किंवा साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. मात्र डेंग्यूचा प्रसार करणारी एडिस इजिप्टाय डासाची मादी अत्यंत वेगळी आणि हुशार आहे. ही मादी केवळ आणि केवळ मानवनिर्मित स्वच्छ आणि संथ म्हणजे स्टॅग्नंट पाण्यातच अंडी घालते. आता यामागचं खरं विज्ञान आहे की तुमच्या घरातील कूलरचे पाणी, फ्रीजच्या मागचा पाण्याचा ट्रे, शोभेच्या फुलझाडांच्या कुंड्या, घराच्या छतावर आणि अंगणात पडलेले जुने टायर आणि नारळाच्या करवंट्या या सर्व ठिकाणी साचलेले अगदी स्वच्छ पाणी या डेंग्यूच्या डासांच्या मादीचे सर्वात मोठे घर बनते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मादी साधारणपणे दिवसा चावते आणि जमिनीपासून अगदी कमी उंचीवर उडते. त्यामुळं घरात जमिनीवर येणाऱ्या लहान मुलांना याचा संसर्ग होण्याचा आणि डेंग्यूचा ताप यायचा धोका हा सर्वाधिक असतो. आपण म्हणतो ना, प्रतिबंध हाच उपचारापेक्षा श्रेष्ठ उपाय आहे. म्हणूनच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वांनुसार डेंग्यू पासून वाचवण्यासाठी या कडक नियमांचे पालन हे केलेच पाहिजे. सगळ्यात पहिलं पालन म्हणजे कोरडा दिवस पाळा. आठवड्यातून किमान एक दिवस घरातील कूलर, पाण्याचे रांजण, टाक्या, कुंड्या हे रिकामे करा. आणि लक्षात ठेवा, फक्त पाणी ओतून चालणार नाही. डेंग्यूच्या मादीची अंडी पाण्याच्या पात्राच्या कडांना घट्ट चिकटलेली असतात आणि ती कोरड्या जागेतही जिवंत राहू शकतात. त्यामुळे पाण्याचे भांडे घासून झाल्यानंतर देखील कपड्याने पुसून मगच संपूर्णपणे वाळवा. दुसरा नियम म्हणजे रुग्णाला मच्छरदाणीतच झोपवा. खरं तर मच्छरदाणीतच सगळ्यांनी झोपायला हवं, पण घरात जर कुणाला डेंग्यूचा ताप आला असेल तर त्या रुग्णाला ताप उतरेपर्यंत काहीही करून मच्छरदाणीतच झोपवा. कारण जर एकदा सर्वसामान्य डास डेंग्यूच्या रुग्णाला चावला तर तो डास सुद्धा डेंग्यूचा वाहक बनू शकतो आणि घरातील इतर निरोगी सदस्यांना चावून देखील आजारी पाडू शकतो. तिसरा नियम म्हणजे शारीरिक स्थिती. डेंग्यूच्या आजारात शरीरातील प्लेटलेट्स हे कमी होतात. अशा वेळी रुग्णाला पूर्णपणे बेडरेस्ट द्या. अचानक वेगानं उठणं, धावणं किंवा जड काम करणं हे टाळायला हवं, कारण यामुळं शरीराच्या अंतर्गत भागातून रक्तस्राव होण्याचा गंभीर धोका असू शकतो. श्रोते हो, आपल्या गावातील आशाताई जेव्हा गृहभेटीसाठी जातात तेव्हा प्रत्येक कुटुंबाला आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळायला आणि साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचा सल्ला हे नेहमी देत असतात. तसेच याबाबतची व्हिडिओ स्वरूपात अशीच खात्रीशीर माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली जात आहे. तुम्ही देखील हा संदेश आपल्या मित्रपरिवारांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचा एक शेअर योग्य वेळी कुणाचे तरी प्राण वाचवू शकतो. श्रोते हो, पुढील प्रश्न क्रमांक 43चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता बनण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका, कारण जिल्ह्याचे नाव न लिहिल्यास तुमचा जिल्हा विजेतेपदाच्या शर्यतीत मागे राहू शकतो. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.